महत्त्वाची माहिती फटाफट जॉईन व्हा। बघा, बांधकाम कामगार योजना ज्यांना मिळणार आहे आता 6 लाख रुपये, ते कशा पद्धतीने मिळणार आहे ते आपण बघूया। आणि सर्वांनी बांधकाम कामगाराचा फॉर्म भरा, ते सर्वांसाठी योजना ही आहे। जे कामगार आहे त्यांच्यासाठी, ज्यांनी काम केलेलं आहे। 90 दिवसाचं काम आवश्यक आहे, म्हणजेच 3 महिन्याचं काम। ते तुम्हाला प्रमाणपत्र फक्त जोडायचं, अपलोड करायचं आहे ते। तर बघा, 6 लाख रुपये आणि भरपूर योजना आहे, भरपूर माहिती याच्यासाठी अवेलेबल आहे। कारण भांडे योजना मिळत आहे, 30 भांडी स्कीम आहे चालू, पैशांचा पाऊस पडतोय। आता जे सरकार आहे ते यासाठी भरपूर योजना अशा चालू केल्या आहेत ज्या चालू झालेल्या आहेत। त्याच्यामुळे आता फॉर्मसुद्धा सुटले, परत अर्ज प्रक्रिया ही तुम्ही करून याचा लाभ घेऊ शकता। बघा, बांधकाम कामगार योजना 2024 यांना आता 6 लाख रुपये कसे मिळणार ते आपण बघूया। तर बघा, बांधकाम कामगारांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना विविध योजना आहेत, त्यासाठी यामध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे। बघा, नोंदणी करायची आहे आणि त्याला अपलोड करायचं आहे 90 दिवसाचं प्रमाणपत्र तुम्ही काम केल्याचं। बांधकाम कामगारांना योजनेच्या माध्यमातून विविध फायदे दिले जातात। यामध्ये कामगार नोंदणी केल्यानंतर 5,000 रुपयांचा आर्थिक मदत मिळते। नोंदणी केल्यानंतर 5,000 रुपये लगेच मिळतात। आणि तसेच बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून कामगारांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी शैक्षणिक विमा, घरकुल आणि आरोग्य तसेच सामाजिक सुरक्षा देण्याच्या उद्देशाने सरकारने ही योजना सुरू केली आहे। तर बघूया, यात कोणते कोणते काम करणारे लोक ते येतात ते आपण आता बघूया। तर बघा, बांधकाम कामगार योजना 2024 या योजनेअंतर्गत येणाऱ्या कामांची यादी। बघा, यात कोणते कोणते कामगार येतात। रस्ते बांधकाम, रेल्वे बांधकाम, इमारत बांधकाम, सिंचन बांधकाम, रेडिओ बांधकाम, म्हणजे रेडिओचे जे काही टॉवर असतात ते बांधकाम, धरण बांधकाम, रस्त्यावरील बोगद्यांची बांधकाम, तळ्यांचे बांधकाम, जे तळे असतात त्यांचे बांधकाम करणारे लोक ते पण यात फॉर्म भरू शकतात। पूल बांधकाम, जे पुलाचे काम राहतात ते बांधकाम करणारे लोक, बंधारे बांधकाम, धरण बांधकाम, पूर नियंत्रण बांधकाम, कालवे बांधकाम, पाणी पुरवठा बांधकाम, पाईपलाईन बांधकाम, वीज पुरवठा बांधकाम, टॉवर्स बांधकाम, सौर पॅनल बांधकाम, वॉटर फिल्टर बांधकाम, अग्निशमन युनिट बांधकाम, सार्वजनिक बांधकाम। यात ज्यांनी ज्यांनी काम केलं आहे सर्वांनीच कशात काम केलेलं असतं, याचं फक्त प्रमाणपत्र आणा। ही योजना सर्वांसाठीच आहे। भांडी पण मिळणार, पैसे पण मिळणार आणि तुमच्या मुलांना ज्या काही सवलती मिळणार आहेत ते पण यातून मिळणार। त्याच्यामुळे बघा, हे सर्व महत्त्वाचे आहे। हे लोक याच्यात फॉर्म भरू शकतात, ज्यांनी यामधून काम केलेलं आहे ते किंवा काम करत आहेत ते सर्व लोक यात फॉर्म भरू शकतात। अशा प्रकारच्या सर्व कामगारांचा समावेश शासनाकडून बांधकाम कामगार योजनेमध्ये करण्यात आलेला आहे। त्यांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न या योजनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। बेनिफिट्स फॉर बांधकाम कामगार योजना 2024 बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगारांना मिळणारे लाभ। बघा, तर काय काय लाभ आहे। कामगारांच्या अपत्य म्हणजे त्यांच्या विवाहासाठी 30,000 रुपये दिले जातात। बघा, त्यांच्या मुलाच्या किंवा मुलीच्या विवाहासाठी 30,000 रुपये मिळतात। बांधकाम कामगार साहित्य अवजार खरेदीसाठी 5,000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते। बघा, अवजार खरेदी, जे काही त्यांना साहित्य लागते कामासाठी ते सुद्धा खरेदी करण्यासाठी त्यांना पैसे मिळतात 5,000 रुपये। आणि अवजार पेटी प्रदान केली जाते, तसेच त्यांना जे काही ते अवजार पेटी आहे ते सुद्धा मिळते आणि 5,000 रुपये सुद्धा मिळतात। व्यक्तिमत्व पुस्तक संचाचे वाटप केले जाते। बघा, पुस्तक संचाचे वाटप सुद्धा करतात, व्यक्तिमत्व पुस्तक संचाचे वाटप केले जाते। प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अंतर्गत त्यांची नोंदणी केली जाते। बघा, यातूनच त्यांची प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना यांच्यामार्फत हा जो विमा आहे याची सुद्धा नोंदणी केली जाते। कामगारांसाठी कौशल्यवृत्तीकरण लाभाचे आयोजन केले जाते। मुलगा मुलगी पत्नी यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी 25,000 ते 1 लाख रुपयापर्यंत लाभ दिला जातो। बघा, 25,000 ते 1 लाख रुपयापर्यंत
त्यांच्या मुलामुलींना किंवा पत्नीला शिक्षण घ्यायचं असेल तर ते सुद्धा त्यांना दिले जातात. कामगारांच्या 2 पाल्यांना मोफत संगणक शिक्षण दिले जाते. बघा, हे जे कामगार आहेत त्यांचे दोन पाल्य आहेत, त्यांना संगणक शिक्षण हे मोफत दिले जाते. कामगारांच्या कुटुंबातील सदस्याला गंभीर आजार झाल्यास उपचारासाठी 1 लाख रुपयेपर्यंत मदत दिली जाते. बघा, 1 लाख रुपयांपर्यंत मदतसुद्धा दिली जाते उपचारासाठी. पहिल्या मुलीच्या जन्मानंतर जर कुटुंब नियोजन केले असेल, बघा, जर कामगारांना पहिली मुलगी असेल आणि त्यांनी पहिल्याच मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन केले असेल तर मुलीच्या नावे 1 लाख रुपये जमा केले जातात. बघा, त्या मुलीच्या नावे 1 लाख रुपये जमासुद्धा केले जातात. नेक्स्ट बघा 10 नंबरचा पॉईंट. कामगाराला 75% अपंगत्व आल्यास 2 लाखाचे आर्थिक सहाय्य दिले जाते. बघा, काम करताना जर कामगाराला 75% अपंगत्व झालंय तर त्याला 2 लाखाचं आर्थिक सहाय्य दिले जाते. कामगाराच्या कामाच्या ठिकाणी मृत्यू झाल्यास वारसाला 5 लाख रुपयाची मदत दिली जाते. बघा, काम करताना जर कामगाराचा मृत्यू झाला कामाच्या ठिकाणी तर त्याचा जो वारीस असते, मुलगा मुलगी किंवा पत्नी, त्याला 5 लाख रुपयेसुद्धा मदत ही केली जाते. कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याला 2 लाख आर्थिक सहाय्य मिळते. बघा, कामगाराचा म्हणजे कामाच्या ठिकाणी मृत्यू झाल्यास 5 लाख आणि नैसर्गिकरित्या म्हणजे ते कधी पण असे वारले तर त्याला 2 लाख रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. कामगाराला घर खरेदीसाठी 6 लाख रुपयेपर्यंत आर्थिक सहाय्य मिळते. बघा, घर खरेदीसाठी सुद्धा 6 लाख रुपयापर्यंत आर्थिक सहाय्य केले जाते. या कामगारांचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी 10,000 रुपये मदत दिली जाते. बघा, अंत्यविधीसाठी 10,000 रुपये पण मिळतात. कामगारांचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नी अथवा पतीला 24,000 रुपयाचे आर्थिक सहाय्य दिले जाते. बांधकाम कामगार योजना आवश्यक पात्रता बघूया. बघा, अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा. अर्जदार व्यक्तीचे वय 18 ते 60च्या दरम्यान असावे. या व्यक्तीने सलग 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केले असावे. बघा, 90 दिवसाचं बांधकाम कामगार म्हणून प्रमाणपत्र पाहिजे. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी केलेली असावी. डॉक्युमेंट लिस्ट बघूया. बघा, आधार कार्ड, मतदान कार्ड, रहिवाशाचं प्रमाणपत्र, जन्माचा दाखला, राशन कार्ड, जे आपले रेग्युलर डॉक्युमेंट आहेत तेच लागतात. मोबाईल नंबर, ओळखपत्र, 90 दिवसाचे कामाचे प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो, एवढे डॉक्युमेंट हे लागतात. बघा, ऑनलाईन अप्लाय प्रोसेस कशी आहे ते बघूया. प्रथम आपल्याला बांधकाम कामगार मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. बांधकाम कामगार पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर आपल्याला आपली जन्मतारीख टाकावी लागेल. पुढे 90 दिवस काम करत आहात या पर्यायावर क्लिक करा. बघा, 90 दिवस काम करत आहे याच्यावर क्लिक करायचं. नंतर रहिवासी पुरावा आहे यावर क्लिक करा. आधार कार्ड आहे या पर्यायावर क्लिक करा. नंतर तुमची पात्रता तपासा यावर क्लिक करा. आपल्यासमोर नवीन फॉर्म येणार, त्यामध्ये आपला जिल्हा निवडा. त्यानंतर आधार नंबर भरा. नंतर वैयक्तिक माहितीसह रहिवासी पत्ता भरा. कुटुंबातील सदस्यांची माहिती भरा. 90 दिवस काम केल्याच्या दाखल्याची माहिती भरा. फोटो, सही व अंगठा अपलोड करा. त्यानंतर आधार कार्ड अपलोड करा. सहमत पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो OTP करून द्या. तो OTP टाका. त्यानंतर आपला अर्ज सबमिट करा. नंतर आपल्या पोचपावती क्रमांक दिसेल. अशा पद्धतीनं ऑनलाईन अर्ज हा भरायचा आहे. डॉक्युमेंट पण बघितले, काय योजना आहे ते पण बघितले आणि ही 6 लाखाची स्कीम आहे. नक्की ज्यांनी आधी याच्यासाठी अप्लाय केलं होतं त्यांचं रिन्यू टाका, कारण प्रत्येक वर्षी ते रिन्यू करायचं असतं त्याच्यामुळे. आणि ज्यांनी काढलं नसेल त्यांनी नक्की यामध्ये फॉर्म भरून हे कार्ड काढून घ्या, कारण भरपूर कामाचं आहे. चला तर भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये.